बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परिणय हातवटी कोणा त्याची परिणय हातवटी कोणा त्याची परिणय हातवटी कोणा त्याची परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी निर्मळ महाराजांचा शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निंदा दोष स्तुती मान अपमान निंदा दोष स्तुती मान अपमान वमना समान लेखा आधी परद्रव्य परान परनारीचा भेटाळ परद्रव्य परान परनारीचा भेटाळ मानावा अढळ परमार्थी शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निर्मळा मने हाती परमार्थ निर्मळा मने हाती परमार्थ संतांना सांगात दिन शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था संत शिरोमणी नामदेव महाराज श्री संत धनावरी महाराज जे का म्हणत नाही तुम्ही काय झालं माहीत केलं आहे का नाही हे विचारायला लागतो तेवढ्याच ते माझ्याकडे लक्ष द्यायचं ना. विठ्ठल कीर्तनाचे अंती हरी जय 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 म्हणती त्याला उत्तराचा महिमा सांगितलाय तो कोबरायला. मी जय का म्हणत नव्हता तुम्ही परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परिणय हातवटी कोणा त्याचे शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निंदा दोष स्तुती मान अपमान निंदा दोष स्तुती मान अपमान वमना समान लेखा आदी शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ मानावा अढळ परमार्थी शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निर्मळा म्हणे हाची परमार्थ निर्मळा म्हणे हाची परमार्थ संताचा सांगात दिननिशी शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था पांडुरंगा करो
पांडुरंगा करू खतम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे भक्तरत्नम संतवर्यम भक्तिमार्ग प्रबोधकं विठ्ठलांग्रिरतं वन्दे नामदेवं पुनः पुनः जने जग कहे नामदेव के दासे कबीरा वंदायुग हे तुहे सब संतन के कासे धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परिणय हातवटी कोणा त्याची शुद्ध भक्तिभावे नामाचे चिंतन हेचे मुख्य कारण परमार्था प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्त वरिष्ठ नामनिष्ठ भगवंताचे अत्यंत लडके लढीवाळ श्री संत चोखामेळा महाराज यांच्या भगिनी श्री संत निर्मळाबाई महाराज यांचा हा अभंग असून या अभंगातून संत श्रेष्ठ निर्मळाबाई महाराज या संपूर्ण विश्वाला परमार्थाची खरी व्याख्या सांगतात. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार सर्वांना कल्पना आहेच तरी सुद्धा सांगणे हे भक्त्याचे आद्य कर्तव्य ठरते. या न्यायानं अगदी दर एकादशीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक 15वाड्या एकादशीला आपण हे कीर्तन करत असतो आणि मग योगायोगानं या ठिकाणी असल्यामुळं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यानिमित्तानं आज जो अभंग निवडलेला आहे हा अभंग संत निर्मळाबाई महाराजांचा आहे. तुम्हाला वाटेल की आता नावच पहिल्यांदा ऐकलं असेल बऱ्याच जणांना, आहे की नाही? परंतु आपल्या वारकरी संप्रदायाचे अधिकारी संत झाले त्या संत मालिकेतील एक अतिश्रेष्ठ स्त्री संत असणाऱ्या या निर्मळाबाई महाराज आहेत. संत चोखोबारायांच्या भगिनी त्यांच्या बहीण आहेत या. आणि चोखोबारायांचं सगळं कुटुंबच त्या ठिकाणी भगवंताचे भक्त होते, अधिकारी संत होते. चोखोबाराय स्वतः संत. योगायोगानं चोखोबारायांचा जन्मदिवस आहे आज. विठ्ठल विठ्ठल. मोठं दुर्दैव महाराज, शेंबड्या पोराचा वाढदिवस लक्षात राहते पण संताचे जन्मदिवस पुण्यतिथी आपल्या लक्षात राहत नाही, कोणी लक्ष देत नाही. कीर्तन जरी झालं तर आपल्या माहीत नसते. असो हे तिथी वार मिती माहीत पाहिजे, ते अनुसरून अभंग घेतला पाहिजे, आहे की नाही? आपल्याला स्वतःच्या देहाचे वाढदिवस का आवडतात पण देवाला संतांचे वाढदिवस त्यांचे पुण्यतिथी सोहळे आवडतात. सोहळा भक्ताचा आरंभिला आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. असे चोखोबारायाचा जन्मदिवस आहे. शुद्ध एकादशी अंबा देवाने चोखला संतोषला देव चोखा जन्म पावला. वाळू आरती शुद्ध चोखा मेळा घेता नाम चोखोबाचे तुटे गोबंद ज्वाळा. शुद्ध एकादशी म्हणजे ही वैशाख शुद्ध एकादशी बरं का, कारण आंबा काही चैत्रातही येत नाही. आणि देवाला आता मोठी कथा आहे जन्माचं चरित्र चोखोबारायाच्या, पण जन्मदिवस असल्यामुळे एकदम 2 मिनिटात सांगतो, फक्त 2 मिनिटात, आणि मग अभंगाचं चिंतन करू. एकदा अभंगात गेल्यानंतर मी विसरून जाईल पुन्हा. विठ्ठल विठ्ठल. बंकामणे ज्यांचा धन्य अमृत जन्म आस्ती निगे नाम विठोबाचे. चोखोबारायाची आरती बंका महाराजांना केली. कोण बंका महाराज? चोखा मेळा बंका जातीचे महार
त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. आपण फक्त काकड्यापुरतच मर्यादित ठेवलं त्याला, त्याची अभंग रचना आहे. ह्या आज जो अभंग निवडला त्यांची पती आहेत बंका महाराज. चोकोबारायांची बहीण त्या बंका महाराजांना दिली होती निर्मळाबाई. त्या बंका महाराजांच्या पत्नी निर्मळाबाई आणि चोकोबारायांच्या भगिनी. त्या बंका महाराजांनी चोकोबारायांची आरती केली. त्याच्यात त्यांच्या जन्माचं थोडक्यात चरित्र सांगितलेलं आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. काय सातारा प्रांतामध्ये एक व्यक्ती होता आणि त्याचा नियम होता की जो शेतात पहिल्यांदा माल येईल तो पहिल्यांदा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायचा आणि मगच संसारात वापरायचा. ही चांगला नियम आहे. आपलं सगळं खाणं पिणं झालं निवांत मग देवाला आठवलं तर नैवेद्य, कधी सणावाराला, अक्षय तृतीयेला, एखाद्या पर्व काळ असल्यावर. तसं नाही, शेतात आलेला पहिला माल काही येऊ तो पहिल्यांदा पंढरपूरला पांडुरंगाला आणि मग संसारासाठी. आणि मग आता आंब्याचं सीझन सुरू झालं आणि चैत्रात काही आंबे पिकत नाहीत, जरी येत असले तर ते फवारलेले असतील. मग खरंच आंब्याचा सीझन चालू होते ते वैशाखामध्ये. आणि मग वैशाख महिन्यात ते आंबे आले आणि मग त्यांनी आपल्या एका सेवकाला, त्याचं नाव होतं सुदाम, त्याला सांगितलं की तू हे आंबे घ्या आणि पांडुरंगाच्या चरणी समर्पित करा. 125 आंबे दिले त्याच्याजवळ आणि एक पत्र लिहून दिलं त्या पुजाऱ्यांसाठी की आम्ही 125 आंबे पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत आहोत. आणि मग ते पत्र दिलं, ते आंबे दिले 125. आणि चोकोबाराच्या जन्माचं चरित्र बरं का हे. विठाल विठाल. आणि ते आंबे दिल्यानंतर त्यांच्या पत्नीनं सांगितलं कायम तुम्ही जाता म्हणले सोबत, मलाही एखाद्या वेळेस येऊ द्या. कोणी? त्या सेवकाच्या पत्नीनं. तिचं नाव होतं सोयराबाई. आणि मग तिनं सांगितलं ठीक आहे हरकत नाही, माझं ओझं काही तू घेशील काही मी घेईल म्हणले. आणि मग ते अर्धे आंबे वाटले. एका ह्याच्यात 63, एका ह्याच्यात 62, असे 125 आंब्याच्या 2 पेट्या तयार केल्या. एक नवऱ्यानं घेतली, एक बायकोनं घेतली. दोघेही मजल तर मजल करत पंढरपूर क्षेत्राला निघाले. पण देवाचे फार मोठे अधिकारी भक्त होते, देवाला लीलाच करायची होती. आणि मग आजचाच दिवस वैशाख शुद्ध एकादशी, कारण आंबे याच महिन्यात सुरू होतात. आणि पहिल्यांदा देवाला चालले होते. आरतीत वर्णन आहे की एकादशीच्या दिवशीचा हा प्रसंग आहे, म्हणजे हा चैत्रातली एकादश असूच शकत नाही. आणि ज्येष्ठामध्ये तोपर्यंत आंबे शिळे होऊन जातात, पण वैशाखातलीच एकादशी असे सगळ्या संप्रदायाचं मत आहे. आणि मग हे वैशाख शुद्ध एकादशीचा दिवस म्हणजे आजचाच दिवस रात्र चालू झाली आणि त्या समयाला एक वृद्ध ब्राह्मण या उभय दाम्पत्याकडे आलेला आहे. त्यानं सांगितलं की मी एकादशीचं व्रत आहे म्हणले, मला मी काही खाल्लं नाही काही नाही. पहिले लोक शाहू वगैरे खात नव्हते. विठाल विठाल. मला आता हे सहन होत नाही म्हणले. म्हणून फळ आहार असा शब्द आहे बरं का तो, त्याचा लोकांना फराळ केला त्याची 3-13 झाली. असू द्या तो विषय, आता जास्त आपल्याला करायचा नाही. पण हा संबंध आलाय म्हणून सांगतो. त्यानं सांगितलं की फार भूक लागली म्हणले मला आता. आणि वृद्ध ब्राह्मण आहे, सहनशक्तीच्या पलीकडे गेलं त्याचं. त्यानं सांगितलं की मला काहीतरी फळ असलं तर तुमच्याकडे वाटतंय म्हणले, फळाचा आंब्याचा वास येतोय, मला एखादं फळ असलं तर चालतंय म्हणले, एकच फळ द्या, जास्त काही नाही, आज एकादशी आहे म्हणले. आणि म्हणून एखादं फळ असलं तर देता का म्हणले. आता त्या सुदामाच्या अंतःकरणात, त्याचं नाव सुदाम होतं त्या सेवकाचं, चतुर्वर्णीय होता, महारकुळात जन्म झाला होता. मी चरित्र सांगतोय म्हणून ह्या जातीचा उल्लेख करतो, नाहीतर शास्त्रानुसार याला काही किंमत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा बरं का, बाहेर गेल्यावर हरकत नाही, पण विष्णुदासा नाही. विठाल विठाल. आणि मग विष्णुदासाच्या बाबतीत याती कुळाचा उल्लेख करू नये, पण चरित्र भाग येतो म्हणून चरित्रात्मक दृष्टीने मी बोलतो. आणि मग ते दोघंही जण त्या मनात त्याचा भाव होता की आपण द्यावा, उपवासी आहे, एकादशीचा दिवस आहे आणि एक फळ द्यायला हरकत नाही. पण मालकाचा आदेश होता की हे पांडुरंगाला द्या, आणि ते पांडुरंगाला दिल्याशिवाय स्वतः खात नाही, मग आपण याला द्यायचं कसं. तो त्यानं सांगितलं माझा नाईलाज हे काय माझ्या मालकीचं नाही म्हणले, मी हे सेवेकरी आहे, तुम्हाला देऊ शकत नाही. आणि पुढे निघून गेला. पण जी मागून येणारी त्याची पत्नी सोयरा, तिच्या मात्र अंतःकरणात दया निर्माण झाली. स्त्रीचं अंतःकरण थोडंसं कोमलच असते. तिनं काकुळतीला येऊन त्या ब्राह्मणाला मागितल्याबरोबर तिला दया आली. आणि मग एक मरल म्हणले, ह्याच्यापेक्षा एक आंबा तिनं त्याला काढून दिला. आणि मग शुद्ध एकादशी म्हणजे आजचा दिवस, आंबा देवाने चोखला, तो देवच होता तो. आणि परिणाम काय झाला ते पुढे सांगणारच आहे. तो आंबा मग त्यानं चाकला, लय आंबट आहे म्हणले. हे खरं तर ते आंबा गोड होता, पण देवाला लीलाच करायची होती. आंबट आहे म्हणले, हे काय मजाच्यानं खाणं होणार नाही, देऊन तर देऊन आंबटच दिला म्हणले. आणि मग वापस देऊन टाकला त्या पत्नीकडे त्यांच्या. विठाल विठाल. आणि परत दिल्याच्या नंतर
आता तिनं विचार केला की ह्याला दिला म्हणले येणं तर वापस दिला, बरं परत पेटीत टाकावा तर ते सगळं उष्ट होऊन जाते. देवाला चाललंय आणि देवाला उष्टी पेटी एक टाकलेली कशी चालेल, म्हणून ठेवायला दुसरी जागा नाही, डोक्यावर पेटी कुठं ठेवावं. पूर्वीचा काळ होता ते लुगडे घालीत होते आणि ते लुगडे घालत असताना ते लुगडे बायाला इथं सगळी चुंबळ करून ठेवलेली असते. तिने ते आंबा इथं असा खवला आपल्या वटीमध्ये आणि पंढरपूर क्षेत्रात गेले. त्या दोन्ही पेट्या पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केल्या. तिथले जे पुजारी मंडळी आहे त्यांना ते लिहून दिलेलं मालकानं पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर ते पत्र वाचलं त्यांनी. ते सगळं पत्रात लिहिलं होतं की आम्ही पांडुरंगाच्या चरणी 125 आंब्याची ही सेवा रुजू करत आहोत. मग ते आंबे ठेवले, त्याने मोजल्यावर एक आंबा कमी दिसला. आता ते लयच कडक काळ होता महाराज. त्यानं सांगितलं हे आंबा देवाला दिलेला म्हणले एक तरी कमी कसं काय झाला, काय झालं याचं. शहानिशा सुरू केली. त्या सेवकानं सांगितलं मी तर याच्यात काही धक्का लावला नाही, 2 पेट्या केल्या त्या माझ्या याच्यात 63 आंबे आहेत, मोजून घ्या. बरोबर 63. बरं मोजले तर त्याच्यात 63. दुसरे 62 दिले ते म्हणले पत्नीला, ते मोजले तर मात्र 61 निघाली, एक कमी निघाला. तिनं सांगितलं एक आंबा तू का खाल्लास म्हणले, कशामुळे तू त्या ठिकाणी आंब्याचा भगवंताला दिलेला आंबा तू खाल्लास. तिनं सांगितलं हा आंबा मी खाल्ला नव्हता म्हणले. मग कालचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तो ब्राह्मण आला, त्यानं तुम्हाला तो प्रसाद मागितला, त्यानं तुम्ही दिला नाही, पण मला दया आली म्हणले त्याची आणि मी त्याही मेल्यानं पूर्ण खाल्ला नाही म्हणले. हा आंबट आहे म्हणून मला परत दिला. म्हणले परत दिलेला तरी तू का खाल्ला, म्हणले परत दिलेला मी खाल्ला नाही. मग ह्याच्यात कसं काय दिसत नाही, म्हणले उष्टा आंबा याच्यात टाकला तर सगळेच नैवेद्य बाटला असता, म्हणून तो आंबा मी दुसरीकडे ठेवला. कुठं ठेवला दाखवा म्हणले. आता आहे का नाही महाराज. आणि मग तिनं सगळ्यासमोर आपली साक्ष देण्यासाठी आपल्या ओटीतून तो कालचा आंबा त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण जसंही बाहेर काढलं तसं तो आंबा राहिलाच नाही. आंबियाचे बाळ झाले तेव्हा पाहती सकळ पंढरीचे लोकपाळ, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. ते आंबा राहिलाच नाही, त्याचं बाळात रूपांतर झालं. देवानं चोखलेल्या आंब्यातून ते लेकरू जन्माला आलं, म्हणून त्याचं नाव चोखा मेळा ठेवलं, विठाल विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल चोखा मेळा महाराज. आजचा तो दिवस आहे वैशाख शुद्ध एकादशीचा, म्हणून हे थोडक्यात मी चरित्र भाग. आता त्या अभंगाकडे गेल्यावर मला काही लक्षात राहिलं नसतं पुन्हा, म्हणून थोडक्यात त्यांच्या जन्माचं चरित्र सांगितलं. असा त्यांचा जन्म आयोनी संभव आहे. पंका म्हणे त्यांचा धन्य अमृत जन्म, आस्ती निगे नाम विठोबाचे, असे चोखोबाराय आहेत. आणि त्यांच्याच बहीण असणाऱ्या ज्यांच्या उदरातून चोखोबाराय आले, ज्यांच्या प्रसादातून जन्माला आले, त्याच मातेच्या पोटी पुन्हा काही दिवसानं एक कन्या जन्माला आली. तिचं नाव होतं निर्मळाबाई. ते त्यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या निर्मळाबाई महाराजांनी या प्रस्तुत अभंगात परमार्थ कशाला म्हणावं याची व्याख्या सांगितलेली आहे. विठाल विठाल. बऱ्याच जणांच्या जीवनात त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवतो की नेमकं परमार्थ म्हणजे काय. गळ्यात माळ घातलेली आहे, वारी करतो, दर्शनालाही जातो, सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण सगळ्या गोष्टी करताना नेमकं परमार्थ म्हणजे काय, कशाला परमार्थ म्हणावं. नुसती गळ्यात माळ घातली यालाच परमार्थ म्हणतात का, वारीला एकदा वर्षातून गेलं म्हणजे तोच परमार्थ आहे का, नेमकं परमार्थाची काय खरी व्याख्या आहे, असा बऱ्याच वेळेला संशय येतो. आता याच्यानंतर संशय घेण्याची कारण नाही, कारण हा जो अभंग आहे या 5ही चरणामध्ये परमार्थाची शुद्ध व्याख्या निर्मळाबाई महाराजांनी सांगितली. कोणी विचारलं परमार्थ कशाला म्हणावं, तर सरळ हा अभंग त्याच्या डोळ्याच्या समोर ठेवायचा. विठाल विठाल. हो, निर्मळाबाई महाराज म्हणतात परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी, परिणय हातवटी कोणा त्याची. परमार्थ करावा, जीवनात आल्याच्या नंतर साधना करावी, परमार्थ करून जीवाचा उद्धार करून घ्यावा असं सगळेच बोलतात, पण कोणालाच परमार्थाचं वर्म कळत नाही असं मी म्हणत नाही. ते निर्मळाबाई महाराज सांगतात आणि खरंच आहे त्यांचं.
आपण जन्माला आल्यापासून आपल्याला कोणीही सांगते अरे बाबा चांगलं वागलं पाहिजे, परमार्थ चिंतन केलं पाहिजे, देवाची साधना केली पाहिजे, परमार्थ जीवनाच्या उद्धाराला कारण आहे, सगळं सांगतात. पण नेमकं परमार्थ म्हणतात कशाला ही मात्र व्याख्या आपल्याला कोणीच सांगत नाही. आणि सांगितली तर ती 100% चुकीचीच. विठाला विठाला हो, कोणी कशाला जी साधना करतोय तो त्यालाच परमार्थ समजतो. काही जण सकाळी उठल्यावर एकदा हरिपाठ घेतात, ते दुसऱ्या दिवशीपर्यंत संबंध नाही. ते म्हणतात बाबा गळ्यात माळ घाल, सकाळी हरिपाठ म्हणत राह, चांगला परमार्थ केला पाहिजे. त्याची संपली व्याख्या परमार्थाची. म्हणजे नेमकं परमार्थाची आपण व्याख्या जी आहे ती आपल्या बुद्धीनुसार करण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या ठिकाणी संकुचित वृत्तीनं आपण त्या ठिकाणी त्या दृष्टीकडे पाहायला लागतो. वास्तविक परमार्थ शब्दाचा अर्थसुद्धा आपल्याला कधी कळाला नाही. काय अर्थ होतो याचा? अर्थ शब्दाचा अर्थ होते धन. धनाला अर्थ म्हणतात. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. आता एखाद्या गोष्टीचा विस्तारपूर्वक सांगायला लागलं त्यालाही अर्थ म्हणतात. अर्थ शब्दाचा हा एक अर्थ आहे की एखाद्या श्लोकाचा विस्तार सांगितला त्याला म्हणतात अर्थ. अर्थ शब्दाचा हाही एक अर्थ आहे. आणि अर्थ शब्दाचा एक अर्थ धन असा अर्थ होतो. धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष. इथं अर्थ जो शब्द आलाय हा धनाच्या वाचक आलेला आहे. अर्थ म्हणजे पैसा, आणि त्याला परम हे विशेषण लागलेलं आहे. परम शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ, आहे का नाही? परम शब्द ज्याला ज्याला लागतो त्या परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो. सर्वात श्रेष्ठ देव असल्यामुळं त्याला परमेश्वर म्हणतात. विठाल विठाल हो. मग परमार्थ शब्दाची काय व्याख्या होते? अर्थ शब्दाचा अर्थ धन असा होतो. आणि जगात कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल, काही मिळवायचं असेल तर धन लागतेच. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला धनाशिवाय त्या ठिकाणी गोष्ट चालत नाही. अहो साधं परमार्थात काही गोष्टी करायच्या, सप्ताही करायचा झाला तर त्याला धनाची आवश्यकता आहे. आता मृदंग काय फुकट येते का? किती महाग आहे. बरं आणला तर ती शाई पडली, पुन्हा त्याला पैसे लागतातच. ती फुकट देते का बुवा? धूम फुटला, फुटू नाही बरं का, पण एखादं काही झालं पैसे लागतात ना त्याला. मग सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी पैसे लागतात. वाद्या बदलायची झाली, टाळ फुटला, सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. संसारातही लागतात. अगदी मिठाचा पुडा सुद्धा 10 रुपयाचा विकतच आणावं लागतंय. म्हणजे जी गोष्ट देऊन आपण दुसरी गोष्ट घेतो त्यालाच पैसा म्हणतात की नाही? पैसा म्हणजे फक्त कागदाच्याच नोटा असं नाही. पूर्वीच्या काळी अशा नव्हते, वेगळ्या स्वरूपात धन होतं. परंतु एखादी गोष्ट दुसरी मिळवण्यासाठी आपल्या जवळची वस्तू ज्याला देतात त्या गोष्टीला धन असं म्हणतात, किंवा त्याला अर्थ असं म्हणतात. विठाल विठाल मग सामान्य संसारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी जे काही वस्तू आपल्याला दुसऱ्याला द्यावं लागते त्याला अर्थ म्हणतात. आणि जगात सर्वात श्रेष्ठ देव आहे, श्रेष्ठ म्हणजेच परम आहे, तो परमेश्वर आहे. मग तो परमेश्वर प्राप्त करून घेण्यासाठी जे धन द्यावं लागत असेल ते साधं जमते का? आपण साधंही टाकीत नाही. मी म्हणलं तुम्हाला, चुरगाळलेल्या नोटा, चिटकेलेल्या नोटा, खराब झालेल्या, बिनचलके, बाजारात नेलं की ती फाटून गेलं पाहिजे. म्हणजे आपण साधं धनही एवढ्या निष्कृष्ट बुद्धीनं त्या पेटीत टाकण्याचा प्रयत्न करतो. पण देव श्रेष्ठ आहे, परम आहे. आणि त्या परमार्थ स्वरूप असणाऱ्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा श्रेष्ठ धनाचीच आवश्यकता आहे. त्याला परमार्थ असं म्हणतात. आणि तुकोबारायांनी हीच व्याख्या एका अभंगात केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात परमार्थ महाधन. कितीही श्रीमंत व्यक्ती असला त्याला धनवानच म्हणतात. महाधनवान असं कोणाला म्हणत नाही. धनवानच पर्यंत शब्द आहे. पण जो खरा पारमार्थिक आहे त्याला त्या ठिकाणी महाधनवान म्हणतात, महाभाग्यवान म्हणतात. आणि तेच खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ धन आहे, परमार्थ महाधन. कारण त्या सामान्य धनातून जगातल्या संसारिक इच्छा पूर्ण होतील मरेपर्यंतच्या. पण मेल्यानंतरच्या जी काही गोष्टी आहेत, पारलौकिक सुख आहे,
हे त्या ठिकाणी या धनानं प्राप्त होत नसल्यामुळं हे सामान्य धन आहे. आणि परमार्थ महाधन, कारण जोडी देवाचे चरण आणि व्हावयाचं तन, हे उपाय लाभाचे, हे लाभाचा उपाय, खरा लाभ आहे. म्हणून परमार्थाची व्याख्या त्या तुकोबारायांनी त्या अभंगात सांगितली. तसं निर्मळाबाई सुद्धा या अभंगात सांगतात, सामान्य व्यक्तीला ह्याचा अर्थ कळतच नाही. परमार्थ साधाबा बोलती, फक्त बोलतात, ह्या गोष्टी बोलतात, पण खऱ्या अर्थानं कळत नाही. परिणय हातवटी कोणा त्याची, पण कोणालाच त्याचा खरा अर्थ कळत नाही. असं खरा अर्थ कळतो कोणाला? फक्त संतांना कळतो. परमार्थाची खरी व्याख्या ही संतांना त्या ठिकाणी माहीत आहे. असं मग आम्हाला जर परमार्थ म्हणजे काय कळत नाही, तर परमार्थाची काय व्याख्या आहे, काय त्याचं त्या ठिकाणी मूळ आहे, असं तुम्हीच सांगा. असं म्हटल्यानंतर निर्मळाबाई सांगतात, ध्रुवपदामध्ये परमार्थाची व्याख्या निर्मळाबाईंनी सांगितलेली आहे. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती कारण आहे परमार्थातलं. कारण म्हणजे त्याचा खरा अर्थ काय होतो, तर निर्मळाबाई महाराज सांगतात, मी हे वेगवेगळे संतांचे अभंग घेण्याचे कारणच असेल की भविष्यात या संत आहेत एवढं तरी माहीत झालं तरी भरपूर झालं. विठाला विठाला. मला वाटतं हे तिसरं कीर्तन आहे माझं या मंदिरातलं. मी पहिल्यांदा इथं कीर्तन केलं तेव्हा अभंग घेतला होता, धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोर. दुसऱ्यांदा अभंग घेतला होता त्यावेळेस मी सावता महाराजांचा अभंग घेतला. कोणता घेतला सांगा बरं? नाही लक्षात आहे का नाही महाराज? म्हणजे याच्यासाठीच मी अट्टहासानं अभंग घेत असतो की त्या संताचा अधिकार काय होतो, त्या संतांचं काय सामर्थ्य आहे. जाहीरपणे लोक सांगतात म्हणजे परमार्थात स्त्रियांना अधिकार नव्हता. ज्या काळात निर्मळाबाई झाला तो काळ 1200चा आहे, काळ 1200चा आहे. दुसरी गोष्ट, ज्या कुळात जन्म झाला त्या कुळाला त्या काळामध्ये काय त्या ठिकाणी वागणूक होती समाजाला माहीत आहे. पण तरी जर त्यांची अभंग रचना असेल तर कोण म्हणते स्त्रियाला शिक्षणाचा अधिकार नव्हता? आणा बरं माझ्यासमोर. विठालं विठालं. एक साधं गणित थोडा विचार मांडतो. स्त्री शिक्षणाचा अधिकार म्हणजे आता 1800च्या काळात आपल्याला काही जणांनी मिळून दिला. आता ते अवघड आहे, सोपं नाही. शूटिंग चालू असल्यावर तर कोणतं काही बोलल्यावर लोक लगेच व्हायरल करतात. मी लय हुशार आहे महाराज त्याच्यात. विठाला विठाला. आणि एखादा शब्द तर वाकडा तिकडा गेला तेवढंच कापायचं आणि तेच व्हायरल करायचं. म्हणजे काय म्हणायचं हे लक्षात नाही घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे मला माहिती आहे शूटिंग चालू आहे. विठाला विठाला. पण स्त्री शिक्षणाचा अधिकार जर तुम्हाला आत्ता 100-150 वर्षाखाली मिळाला असं तुम्ही म्हणत असताल तर जनाबाई सारख्या संतांना अभंग रचना केली, मुक्ताबाई सारख्या संतांना अभंग रचना केली. जाऊ द्या, ज्या कुळात निर्मळाबाई जन्माला आल्या त्यांना आजपर्यंत समाजामध्ये हिनत्व प्राप्त झालं, अशा अवस्थेत त्या ठिकाणी निर्मळाबाईंनी अभंग रचना केली.
आणि जे गळ्यात 100 माळी घालीत होते त्यांच्या गालाखाली मारणारा अभंग परमार्थ कसं म्हणतात हे ह्याच्याकडे पाहून शिका. एवढा ज्यांचा अधिकार होता. कोण म्हणते त्या काळात स्त्रियांना अधिकार नव्हता? वाचनच नाही महाराज. जनाबाईंनी स्वतः सांगितलंय, बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुराया पाशी, ब्रह्मी झाला जो उल्लेख, तोची नादाकार देख, पुढे ओंकाराची रेख, तुर्या म्हणावी तिसी, बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुराया पाशी. मग जनाबाई म्हणतात की मी माझ्या गुरुपाशी लिहिणं शिकले. आणि आपण म्हणतो हे अडाणी संत असून सुद्धा तू गैरा देस विठाल विठाल. मोठमोठ्या विद्वानांना परमार्थाचा अर्थ कळाला नाही. त्या काळात संत निर्मळाबाई महाराजांनी याचा अर्थ सांगितलाय. आणि कोण निर्मळाबाई याचा ओहापोह मी थोडा तुमच्या समोर मांडून दाखवला. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा अधिकार फार मोठा आहे महाराज. तुम्हाला माहिती आहे चोखोबारायचे अभंग कोणी लिहिले? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांना मुखोद्गत होते त्या विद्वान असणाऱ्या अनंत भट्ट शास्त्री पंडितांनी चोखोबारायाच्या मुखातले अभंग रचले. आणि कोण म्हणते परमार्थात जातीभेद होता? विठाल विठाल. चोखोबारायाला ब्रह्मवृंदानं त्रास दिला एवढंच चरित्र माहिती आहे. पण त्यांचे अभंग समाजाला पाठांतराला भेटले हे एका ब्राह्मणाचेच उपकार आहेत, हेही लक्षात ठेवा. विठाल विठाल. अर्धवट चरित्र काही मिळणार नाही, काही नाही असं नाही चालत महाराज. संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास, सगळे ग्रंथ पाहिले, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, अमुक तमुक, आणि चोखोबारायाचा गाथा वाचला नाही. अरे परमार्थिक आहेत आपण, वारकरी आहेत, आणि वारकरी संताचंच वाचायचं नाही, बाकी सगळंच पसारा. म्हणजे याच्याला ओवी आहे ज्ञानेश्वरीत. मी या ग्रंथाचा तिरस्कार करत नाही, पण एक ज्ञानोबारायाची ओवी आहे, घरी माता पितरा धडी बोली नाही संसारा, आणि वेर ईश्वभरू आदरा मूर्ख जैसा. सगळ्या जगापुढी राम राम या स्वागत आहे, आणि घरी मायबापाला लाता घालते. तसं सगळे ग्रंथ शिकावे असं मी याच्या विरोधी नाही, पण वारकरी म्हणून घेतो तर संतांचेच ग्रंथ वाचले नाही, पसाराच्या पसारा गोळा चालू आहे. हे विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. विठाल विठाल. माझा म्हणण्याचा भाव लक्ष द्या. माझे सगळे ग्रंथ शिक्षण झालेले, माझा वृत्ती प्रभाकर थोडंफार शिकणं झालाय, पंचदशी पूर्ण झालेली आहे, विचारसागर झालाय. पण हे शिकत असताना आपल्या निवृत्तीनाथापासून निळोबारायापर्यंत संत जे झाले यांनी काय लिहिलंय हे पहिल्यांदा प्राधान्य आहे, बाकी सगळं ग्रंथाचं प्राधान्य वेगळं. महाराज तुकोबारायाचे शब्द आणि पुराणातला एखादा श्लोक याच्यात जर थोडाफार वाकडा तिकडेपणा आला किंवा विरोधाभास आला तर सरळ त्या ठिकाणी पुराण झाकून ठेवायचं. असे बरेच श्लोक आहेत पुराणामध्ये. व्यासाने असं सांगितलंय की एखाद्या मुलीचं लग्न मोडत असेल आणि तिचं जर थोडं खोटं नाटं नाही, पोरगेले चांगले करा लग्न असं म्हणून जर लग्न जुळविलं तर त्याला पाप लागत नाही खोटं बोलल्यावर, असं पुराणामध्ये व्यास म्हणतात. पण तुकोबाराय म्हणतात हो का लग्न घडी जरी लग्न कार्य असं नाही तर काही असो जाईल पतना ते वाटोळच होणार म्हणले. म्हणजे देव कार्य होत असेल आणि त्याच्यात खोटं बोललं तर चालतंय असं व्यास म्हणतात, पण तुकोबाराय म्हणतात अजिबात नाही. आणि ह्याला दृष्टांत दिलेला आहे. नारायणी मुखी वदविले धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. धर्मराज खोटं बोलले काय स्वतःसाठी बोलले, त्याच्यातून चांगलंच कार्य सिद्धीला जाणार होतं. पांडव जर हरले तर पुन्हा कौरवाचं राज्य आलं असतं, पण कौरवाचा नाश होण्यासाठी अर्ध खोटं बोलले तरी. आणि देवानं सांगितलं होतं बोला म्हणून. आता देवानं सांगितलं काय राहिले पुढे? देवानं सांगितलं होतं नरोवा कुंजरेवा म्हणा धर्मराजा. देवानं खोटं बोलायला सांगितलं आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी धर्मराज अर्ध खोटं बोलले, पूर्ण नाही, तरी त्याचा अंगठा गळून पडला. मग तुकोबाराय म्हणतात कसं म्हणावं खोटं बोललेलं चालतंय? हे व्यासाचे विरोधी वचन आहे. मी कशासाठी सांगितलं? जे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी आणि पहावे पुराणे विचारूनी, पण पुराणात मेळ बसना गेलं तर तुकोबारायलाच विचारावं लागते. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की आपल्या संतांचं वाङ्मय पहिल्यांदा प्राधान्य, बाकी पुराणासहित नंतर. विठाल विठाल. यावर्षी निळोबारायाच्या गाथ्याचं पारायण ठेवण्याचा हाच हेतू होता महाराज, दुसरं काही नाही. ते म्हणजे आमच्या गावात तुकोबारायाच्या गाथ्याचं पारायण झालेलं आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. एकदा वाचण्यात आला ना हरकत नाही, म्हणजे यावर्षी निळोबाराय वाचण्यात आलो. आणखी कधी योग लागला, देवाची जर इच्छा झाली आणखी कुठल्या संताचं पारायण, म्हणजे त्या निमित्तानं ह्या संत वाङ्मयाचा आपल्याला अभ्यास कळावा. निळोबारायाच्या गाथ्याचं पारायण जन केलं त्याला चांगदेव महाराज खरंच सांगा पहिले माहीत होते का एवढे बारकाईनं? किती गोड चरित्र लिहिले त्याच्यामध्ये चांगदेव महाराजांचं. असं सुंदर त्या ठिकाणी काहीतरी नवीन प्राप्त होते. तसं आज जो अभंग शिवेसाठी निवडला आहे हा निर्मळाबाईंचा. हा अभंग घेण्याचं कारणच असं आहे
की स्त्री दृष्टीकडे पाहण्याची पूर्वकाळ बुद्धी वाईट होती असं समाजात गैरसमज पसरवण्यात आला. हे सगळं त्या ठिकाणी अंधश्रद्धा म्हणून लोकांच्या माथ्यावर थोपण्यात आलं की म्हणजे संप्रदायामध्ये स्त्रीला अधिकार दिला नाही, उंच नीतीचा भेद ठेवला, असं काहीच नाही महाराज. त्या काळापासून एकरूपता होती. ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, सगळे एकत्रित बसून त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला यायचे. असंच परमार्थाचं वातावरण होतं. ते आत्ता दूषित झाले, त्या काळात नाही. विठाला विठाला. याच्यानंतर जर कोणी म्हणलं तुम्हाला की पूर्वी स्त्रियाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याला माझा नंबर द्या, त्याला सांगा महाराजांना सांगितले तुम्हाला बोलायला. हे अभंग दाखवा त्याच्यासमोर. सोयराबाईंचे अभंग दाखवा, चकोबाराच्या पत्नीचे, निर्मळाबाईंचे अभंग आहेत, जनाबाईंचे अभंग आहेत. सगळ्यांना उच्च अधिकार होता महाराज. हे फक्त आपल्या डोक्यात आपल्याच समाजाविषयी, आपल्या संतांविषयी तुच्छ भावनेनं त्या ठिकाणी भरवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्यालाच आपला मोठेपणा कळू नये. मी एके दिवशी बोलूनही गेलो होतो की आपल्या प्रत्येक सणादिवशी, प्रत्येक काहीतरी दिवशी कोणीतरी भाषण करतंय. दिवाळीला म्हणले फटाके वाजल्यावर ध्वनी प्रदूषण होते. मी म्हणतो मजाकून पैसे घेऊन जाईल, एक लट जास्त लाव. एखादा नेता निवडून आल्यावर फटाके वाजल्यावर नाही का त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण होत. दिवाळीलाच कसं काय होतंय? होळीच्या वेळेसच पाण्याचा वाटोळं कसं काय होतंय? एरी कंपनीत तुमच्या किती वाया जातोय दिवसात? ते म्हणजे 2 लाख लिटर पाणी लागते दिवसाचं. एवढं वाटोळं झालं तर त्या ठिकाणी चालतंय. आणि होळीच्या रंग खेळल्यावर बरं तुमचं वाटोळं दिसतंय. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की आपले जे सणवार आहेत, आपले साधू संत आहेत, याच्याविषयीच आपल्याला गैरसमज पसरण्याचा प्रयत्न चालू आहे. अजिबात ऐकून घ्यायचं नाही. विठाला विठाला. जशी आपल्या वाडवडिलांनी सणाची परंपरा सांगितली तशीच करायची. कोणी शानपणा केला तू तुझ्या घरी बस म्हणा, असंच करणार. गुढीपाडव्याला आम्ही गुढीच उभारणार, झेंडा नाही उभारणार. उगं काहीतरी ते उलटा दांडा करून हाणावा असे लोक. विठाला विठाला. मी कशासाठी सांगितलं तर निर्मळाबाई सारख्या या त्या काळातल्या संत पण परमार्थाची शुद्ध व्याख्या सांगतात, खरी व्याख्या सांगतात. आणि सगळ्या समाजाने, सगळ्या संतांनी हे मान्य केलेलं आहे. कशाला म्हणतात शुद्ध परमार्थ, खरा परमार्थ कशाला म्हणावं? निर्मळाबाई सांगतात, शुद्ध भक्ती भावे नामाचे चिंतन. भगवंताच्या नामाचं चिंतन झालं पाहिजे, पण नुसतं नामचिंतनाला फायदा नाही. शुद्ध भक्ती भावे हे लाख मोलाचे शब्द आहेत. विठाला विठाला. हो, म्हणून शुद्ध भक्तिभावानं नामचिंतन झालं पाहिजे. नामचिंतन शुद्ध भक्तिभावानं म्हणजे कसंही नामचिंतन राम राम म्हणलं तर शुद्ध भक्तिभावानं म्हणण्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? फार मोठा फरक आहे महाराज. देवाचं नामचिंतन करत असताना अंतःकरणात कोणता भाव आहे, त्या भावावर तुमच्या नामचिंतनाला किंमत आहे. तुम्ही दिवसाचा लाख नामस्मरण करता, लोक समोर दिसल्यावर माळी घेऊन हिंडतात. ते लोकाला दाखवायसाठी सोंगे छंदे काही, देव जोडे ऐशे नाही. गजेंद्रानं लाख लाख जप केला नव्हता, एकच हाक मारली होती फक्त देवाला. भगवंत त्यांच्यासमोर प्रगट झाले. किती वेगात आले होते? कबीर महाराज वर्णन करतात, हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज, आगे चलत है गोली पिछे होता आवाज. याच्यात आणखी एक बारकावा आहे, मी बोललो असेल कदाचित. कबीर महाराज 1200च्या काळात झाले. इथं 1600च्या काळात शिवाजी महाराजाला बंदूक भेटली नाही, तलवारीने युद्ध करावं लागलं. आणि 1200च्या काळातल्या कबीर महाराजांना बंदुकीचा दृष्टांत दिलाय. आणि असा दिलाय जणू काही चालवली होती की गोळी चालवल्यावर म्हणले गोळी निघाली आणि त्याचा आवाज झाला. हे किती क्षणात घडतंय? एकाच क्षणाला. अशी गोळी लागली पुन्हा 10 मिनिटांना आवाज आला असं होतंय का? असं होत नाही. तितक्या वेगात देव आला होता म्हणले. म्हणजे दृष्टांतही किती महत्त्वाचा आहे. ते जाता जाता देवीनं लक्ष्मी मातेने विचारलं की कुठं निघाला तेवढ्या वेगात? मग देवाला सांगायचं होतं की गजेंद्र नावाचा हत्ती आहे, त्या हत्तीकडे चाललो. ते हत्ती शब्द म्हणायचा होता देवाला. ते हा लक्ष्मीला वैकुंठात ऐकू गेलं आणि थी शब्द त्या हत्तीजवळ पोहोचल्यावर देवाच्या मुखातून बाहेर निघाला. हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज. हत्तीजवळ पोहोचल्यावर थी शब्द ऐकू आला. इतक्या वेगात त्या ठिकाणी भगवंत धावत आले. किती नामचिंतन केलं होतं? एकच. याला म्हणतात शुद्ध भक्तिभावे नामाचे चिंतन. आणि आपलं किती माळा झाल्या असतील आजपर्यंत? एवढे तर त्या गजेंद्रापेक्षा तर निश्चित जास्त झाला असेल. स्वप्नातही आलं नाही अजून. विठाल विठाल. का असं? काय कारण आहे याचं? याचं कारण असं आहे की आपलं जे होतंय ते सगळं अशुद्ध होतंय. पुण्य होत नाही असं नाही, आपण पुण्य भरपूर करतोय, पण अशुद्ध पुण्य चालू आहे. पुण्यातही शुद्ध अशुद्धपणा आहे का? हो आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलेले.
ज्ञानोबारायांनी पुण्याचे पुन्हा 2 प्रकार केलेत. एक अशुद्ध पुण्य आणि एक शुद्ध पुण्य. त्या अशुद्ध पुण्यालाच पापात्मक पुण्य म्हटलेलं आहे आणि शुद्ध पुण्यालाच पुण्यात्मक पुण्य म्हटलेलं आहे. ज्ञानोबाराय 9व्या अध्यायात त्याचा विस्तार करतात. विठाल विठाल. पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते. शुद्ध शब्द वापरलाय तिथं. शुद्ध पुण्य म्हणजे नुसतं पुण्य करून काहीच फायदा नाही. शुद्ध पुण्य झालं तरच त्या ठिकाणी देव प्राप्त होतो. आणि मदची माझी असता जेने मे दुरी होय पंडोसता, तया पुण्य आईसे म्हणता, जीवन तुटे काही. विठाल विठाल. ज्ञानोबाराय बोलतात की ज्या गोष्टीनं सगळं भेटायले, तुम्ही देवाचं नामचिंतन करता, काहीतरी देवाला संसारातली गोष्टी मागता, काहीतरी नवस करता, पूर्ण होत नाही असं नाही. देवाला केलेला नवस पूर्ण होतोच, पण पुण्य शिल्लक राहत नाही. संपलं महाराज. कारण देवाकडे एखादी गोष्ट मागितली, जसं तुम्ही लाख रुपये कमवले आणि काहीतरी वस्तू घरात फ्रीज आणलं, कूलर आणलं, लाख रुपये तसे शिल्लक त्याने वस्तू आली, असं होतंय का? मग तुम्ही महादेवाची करा, नाही तर विष्णूची करा, पांडुरंगाची, कोणाची सेवा केली, त्या सेवेचं धन तुमच्याकडे जमा झालं, मागितली देवाला वस्तू, ते पुण्याचा नाश होतोय आणि देव आपल्याला ती संसारातली गोष्ट पूर्ण करून देते. ह्याला अशुद्ध पुण्य म्हणतात. किती दिवस पुरणार आहे? 1 दिवस मरेपर्यंत. त्याच्या पुढे जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परंत्र कुसशी काही. ज्याचं ह्याच लोकात धड नाही त्याला परमार्थातलं काय होणार आहे? म्हणून आपलं कमवणं चालू आहे, पण तेच त्या ठिकाणी देवाच्याकडे मागून ते आपण भ्रष्ट करू लागलेले. स्वर्ग जरी मिळाला तरी ज्ञानोबाराने त्याला अशुद्धच म्हटलेलं आहे. पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे. स्वर्गाला जाणं ही पापाचंच फळ आहे म्हणले. फक्त ती पुण्यरूप पाप आहे. कारण देव नाही भेटत. जसं फक्त या तुम्ही इथं बंगल्यात राहिले काय आणि स्वर्ग लोकात राहिले काय, पण पुण्य संपल्यावर तिथूनही खाली यावं लागते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते मागारे मृत्यू लोका. म्हणून त्यालाही ज्ञानोबाराय खरं पुण्य म्हणत नाहीत. जर देवच प्राप्त करून घ्यायचा असेल, तुकोबाराय आपल्याला वाटते तुकोबारायला 42व्या वर्षी विमान आलं, आमच्या 84 वाऱ्या झाल्या, दुप्पट वाऱ्या झाल्या म्हणले. ऐका नाही, 5 वाऱ्या करतो म्हणले, नातू होऊ दे, गेलं वाया. विठाल विठाल. भगवंताकडे काही मागितलं की ते त्या ठिकाणी झालेलं पुण्य नष्ट होते. म्हणून तुकोबारायांनी एक दृष्टांत फार गोड दिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की जसं डोळ्यात बारीक कण जरी गेला तरी ते डोळा सहन करीत नाही, लगेच लाल होतंय, त्याच्यातून पाणी येतंय. तसं बाकीच्या ठिकाणी अंगावर कितीही धूळ बसू द्या, काही होत नाही, पण डोळ्यात मात्र इतका बारीक अणू एवढा कणही सहन होत नाही, लगेच डोळ्याला पाणी येतंय. तसं परमार्थ करताना अणू इतकाही दोष नाही झाला पाहिजे, तरच तो खरा परमार्थ आहे, असं तुकोबाराने दृष्टांत दिलेला आहे. डोळ्यामध्ये जैसे कणू अणू तेही न समाये, तुकोबाराय म्हणतात, डोळ्यामध्ये जैसे कणू आणू तेही न समाये, तैसे शुद्ध करा चित्त, काय तैसे शुद्ध करा हित, नका चित्त वाटवू. तितकं शुद्ध चित्त करावं लागतंय म्हणले. जसं डोळ्यात एक अणू इतका कणही सहन होत नाही, लगेच फडफड करतंय, डोळ्याला पाणी येतंय, धूळ जर उडाली तर, वारा फुलडा उडाला तर, तितकं बी घाण डोळ्याला जमत नाही. बाकी शरीरावर तरी एखाद्या वेळेस धूळ उडाली तर काही त्याचं होत नाही, पण डोळ्याला मात्र इतकी सुद्धा धूळ सहन होत नाही. सगळ्यात शुद्ध अवयव राहतात डोळे, त्याच्यात खराबपणा त्या ठिकाणी सहन होत नाही, आणि झालाच की ऑपरेशन करायला जावं लागते. विठाल विठाल. आता जे डोळ्याचे ऑपरेशन करतात त्याच्यात काय एवढी घाण असते का? इतकी बारीक ते मोतीबिंदू, काचबिंदू आपल्याला तर दिसतही नाही, ते डॉक्टरलाच त्या ह्याच्यानं बघावं लागते. म्हणजे इतकं बारीक थोडासा दोष निर्माण झाला तरी त्याला मोठं ऑपरेशन करावं लागते, सहनच करीत नाही डोळा. तसं देवाचं आहे महाराज. तसं देवाला इतकं बी सहन होत नाही, इतकी घाण लागली अजिबात येऊ शकत नाहीस तू माझ्याजवळ. विठाल विठाल. आणि
आपल्या जीवनात तर घाणीशिवाय काहीच नाही, सगळीच घाण आहे महाराज. मग पुण्य करत असताना त्याला कुठली घाण लागू नये, कुठल्या प्रकारचे त्याला दोष लागू नये. आम्हाला सांगा, याच्यानंतर आम्ही पुण्य करत असताना या दोषाला टाळून पुण्य करू. पुण्य करत असताना, परमार्थ करत असताना किती करतात त्याच्यापेक्षा हे दोष टाळून किती करतात त्याला जास्त महत्व आहे का नाही? किती करतात ह्याच्यापेक्षा कसं करता याला जास्त महत्व आहे. लक्षात ठेवा, 10 लिटर दूध आहे, त्याच्यात 9 लिटर पाणी, फक्त पांढरा कलर यायपुरतंच त्याला दुधाचं आहे. ते राजहंसाला चालतच नाही महाराज. का चाचो चेनी सांडशे खंडीचे पय पाणी राजहंसे तैसे ज्ञान विज्ञान, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. जसं राजहंसाच्या पुढे 9 लिटर पाणी, 1 लिटर त्याच्यात फक्त कलर यायपुरतं दूध टाकते, 1 लिटरच शोषून घेईल, 9 लिटर तुमचं तुम्हाला काढून देईल. तसं परमार्थात ते घाण आपलं पुण्य नाही असं नाही, त्याच्यात 9 लिटर पाणी आहे, 1 लिटर दूध आहे, ते देवाला चालतच नाही महाराज. विठाला विठाला. मग कसा त्या ठिकाणी परमार्थ असला पाहिजे, म्हणजे हे दुधाचा मी दृष्टांत दिला फक्त मी तुम्हाला. पण जसं दुधात टाकलेलं जे पाणी आहे त्याची गुणवत्ता कमी करते आहे का नाही. आता आपल्याला मोजता येणं गेलं तरी नवीन मशीन निघाले, त्या डेअरीवर गेल्या, ते बटन दाबते. तुम्ही कितीही नखरे करा, ते बरोबर पैसे कमीच देणार तुम्हाला. दुसऱ्याची एकच कॅटली असू द्या, त्याला जास्त पैसे देते. तुम्ही 10 काटल्या न्या, पाणी टाकलेलं ते बरोबर बटन दाबते, त्याच्यात कळतंय त्याला तू क्वालिटीचा नाहीच म्हणते. येत तर घेतच नाही, घेतले तरी त्याचे पैसे नीट भेटत नाहीत. आता हे दूध विकणारे हसायला येतो, विठाला विठाला. तसं आपण विकताना दूध जर त्या 1 लिटरचे पूर्णच पैसे यायचे असेल तर तेवढं शुद्ध दूध घेते डेअरीवालं. तसंच आहे महाराज, देवसुद्धा स्वीकार करत असताना ते तेवढं हाय क्वालिटी शुद्धच असलं पाहिजे, नाही तर मग त्याला किंमत राहत नाही. मग ह्या परमार्थातली भेसळ नेमकी कोणती आहे, त्याच्यातले काही भेसळीचे प्रकार 3ऱ्या चरणामध्ये निर्मळाबाई महाराज सांगतात. या चरणात परमार्थातली भेसळ सांगितली. जे शुद्ध पुण्याला अशुद्ध करतात, खऱ्या परमार्थाला वाट लावतात, असे त्या ठिकाणी जे दोष आहेत, या दोषाची यादी सांगितली. हे एवढे दोष बाजूला काढावं लागतात म्हणले परमार्थ करत असताना. शेतीतून आणलेलं धान्य लगेच दळायला चालत नाही, त्याच्यातले खडे वेचून बाजूला काढावं लागतात. काही जर खसबट असलं ते बाजूला काढावं लागतंय. ज्वारीसारखे पदार्थ तर धुवून घ्यावं लागतात, वाळवावं लागतात, हे की नाही. तांदूळ त्याच्यातही पुन्हा जर घालायचे झाले, आता जास्त भातच खातात तुम्ही म्हणा, आज एकादशीला फक्त खात राहू नका. विठालं विठालं. मग ते तांदूळ लगेच घेतले, टाकले पाणी, लगेच शिजवायला ठेवले असं नाही ना महाराज. त्याला 2दा-3दा धुवून घ्यावं लागते. ते अशुद्धपणा निघून गेला पाहिजे. मग तांदूळ त्या ठिकाणी दुकानातून जरी आणले असले, त्याच्यात खडे नसले सगळं, तरी माणसं 2दा-3दा धुवून घेतात, म्हणजे धुळही राहिली नाही पाहिजे. मग आपल्या स्वतःसाठ्या देहासाठी जर एवढी शुद्धता पाहिजे आपल्याला, नाही हे पाणी जमत नाही, आम्हाला फिल्टरचं लागतंय. बरं विठालं विठालं. मग तुला प्यायला पाणी शुद्ध बिसलरीचं, तुला खायला अन्न शुद्ध धुवून घेतलेलं, आणि देवाचा भेट होण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी सगळ्या अशुद्ध गोष्टी, एवढा येडा वाटला होय देव. विठालं विठालं. महादेव भोळे येडे नाही. लोकांना भोळा शब्दाचा अर्थ वेडाच केला. शिव भोळा चक्रवर्ती का शिव वेडा चक्रवर्ती. शिव भोळा आहे ना, भोळा शब्दाचा अर्थ सगळ्याकडे समदृष्टीनं पाहणारा, म्हणजे त्याला काहीच कळत नाही असं थोडीच आहे महाराज. सगळं कळतंय. उलट त्याला, आपल्याला तरी 2 डोळे, त्याला तर 3 आहेत. विठाला विठाला.
तुम्हाला 2 डोळे असून घाण दिसतील, त्याला तर 3 डोळ्यानं आणि त्यानं 3रा डोळा उघडला तर काहीच घाण राहणार नाही. असू द्या. आणि म्हणून ही परमार्थातली घाण पहिल्यांदा बाजूला करा. कोणती घाण आहे? जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर निंदा पहिली घाण आहे. कोणाचीच त्या ठिकाणी निंदा करू नका. कारण निंदा हे दोष असा आहे की जो निंदा करतो त्या व्यक्तीजवळ जगातले सगळेच पाप येतात. एखाद्या व्यक्तीने काहीच पाप केलं नाही, सगळा शुद्ध राहिला, काहीच कोणाला मारलं नाही, कोणाला त्या ठिकाणी बोलला नाही, कधी त्यानं मच्छर सुद्धा मारलं नाही जीवनात, पण जगातले सगळे पाप त्या व्यक्तीने केल्यासारखे होतात. 2 दोष असे परमार्थात की जे केले की सगळेच दोष केल्यासारखं होते. एकातला एक दोष आहे निंदा नावाचा दोष आहे की तो जर केला कोणी एखाद्याचा, माहिती आहे आम्हाला ते माणूस कसा आहे म्हणले, 4 हातानं त्या ठिकाणी आजपर्यंत माणसाचे हातपाय मोडलेले, तर 2 जणांचा खून केलेला आहे. ते 2 जणांचा खून केलेला एका जणाचा ह्याच्या नावावर जमा होते. विठाल विठाल. मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज बोलतात का क्रूरग्रहाची जैसी मांदी मिळे एकची राशी, का येते निंद कापाशी आशेक पापे. जगातले सगळे पाप निंदा करणाऱ्याजवळ येतात. आपल्या वट्यावर बसून जरी तुम्ही निंदा करीत बसले तर काही करायची गरज नाही, आपोआप सगळ्याचे पाप त्या व्यक्तीजवळ येतात. म्हणून निंदा नावाचा दोष टाळा. आणखी एक दोष आहे, एकादशीला भोजन करणाऱ्या व्यक्तीजवळ त्यानं बाकी काहीच न करू द्या, पण एकादशीला जेवण करते, त्यानं जीवनात मुंगी जरी मारली नसेल तर जगातले सगळे पाप केल्यासारखे होतात, असं व्यास महर्षी म्हणतात बरं का. यानी कानीच पापानी ब्रह्महत्याधिकानीच अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति संप्राप्ते हरिवासरे. हरिवासर म्हणजे एकादशी. एकादशीला जगातले सगळे पाप हे अन्नावर येऊन बसतात. म्हणून एकादशीला अन्न खाल्लं, त्यानं घास खाल्ला की गोहत्या घडली, त्यानं एक दुसरा घास खाल्ला की मातृहत्या घडली, 3रा घास खाल्ला की पितृहत्या घडली. तुम्ही याला पुरावा दुसरा श्लोक ऐका. मातृहा पितृहाश्चैव भ्रातृहा गृहास्तता एकादश्याम तु योहुंते विष्णु लोकाच्युतो भवेत. मातृहा म्हणजे मातृहत्येचं पाप पहिल्या घासाला, पितृहत्येचं पाप दुसऱ्या घासाला. व्यासांचे श्लोक येते. म्हणून हे पाप असं जबरदस्त आहे की कोणतंच नाही केलं आणि हे केलं की सगळेच पाप घडले. आणि निंदा नावाचं पाप असं आहे की जे निंदा नावाचं पाप केलं की जगातले सगळे पाप येऊन बसतात. म्हणून या 2 गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजे. विठाला विठाला. तुम्ही म्हणता एकादशीला कोण कीर्तन देते रे, लईच बारीक सांगते म्हणतात, लईच कडक. आता काय महाराज, जे लिहिलंय ते आपल्याला सांगणं काम आहे की नाही. आणि आमचं असं आहे, आमचे गुरुवार्याचं नेहमी सांगायचे हे काय असेल ते असेल म्हणले, पण कीर्तनामध्ये मात्र शुद्ध भावानं कीर्तन झालं पाहिजे. लोकाला आवडेल म्हणून कीर्तन करायचंच नाही, देव प्रसन्न झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. प्रमाण असं कुठंच नाही. आवडे मनुष्याशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तू ऐका प्रकार, आहे की नाही. मग देवाला आवडण्यासाठी कीर्तन करू का तुम्हाला? विठाला विठाला. भगवंत प्रसन्न झाला पाहिजे. भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर शुद्ध भक्ती व्हावे, नामाचे चिंतन हेचे मुख्य कारण परमार्था. आणि दोष कोणते? निंदा पहिला दोष आहे. स्तुती. तुम्ही म्हणजे निंदेचं कळालं म्हणले महाराज, स्तुतीचं काय भानगड आहे? स्तुती त्याच्यापेक्षा पावरबाज आहे. स्तुती करायची असेल तर फक्त दोघाचीच करा म्हणून सांगितलेलं आहे. एकतर भगवंताची स्तुती करा, आणि म्हणून तर ते देवाचे स्तोत्र असतात. स्तोत्र कशाला म्हणतात? ज्याच्या स्तुती असते त्याला स्तोत्र म्हणतात. किंवा संतांची स्तुती करा. आणि जर त्या ठिकाणी देवाची आणि संतांची स्तुती सोडून उगाच विनाकारण कोण्या मनुष्याची स्तुती करत असाल तर शास्त्र असं सांगतंय, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वासुदेव्या.
निंदा घातक आहे तशी स्तुती सुद्धा. उगत कोणी भेटले की काय माणूस आहे, काय करायचंय, देवाचं चिंतन करावं, त्यानंही देवाची स्तुती करावं, आपणही देवाची स्तुती करावं, त्यानं संताची स्तुती करावं, आपणही संताची स्तुती करावं. कारण स्तुतीच्या लायक फक्त हे दोघंच जण आहेत, बाकीच्या जगात कोणीही स्तुतीच्या योग्य नाही. म्हणून अनेकांची स्तुती म्हणजे कोणाची असली तरी सुद्धा ब्रह्महत्या, त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं. तुम्ही पहा 2-3 कीर्तने मी तर ऐकले असतील तुम्ही. कधी परिहारामध्ये मी याचं नाव घेईन त्याचं नाव घेईन, विनय करीन भालदार चोपदार नाही, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. ते मलाही चांगलं नाही, तुम्हालाही चांगलं नाही महाराज, दोघालाही घातक आहे. परमार्थ हा होईल तितकं शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आहे का नाही. विठाला विठाला. निंदा स्तुती, पुढे मान अपमान. परमार्थामध्ये मानाची अपेक्षा नसली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात ज्याला कीर्तन करायचंय त्यानं तर पहिले ह्याला त्याग करून गेला पाहिजे. तुमकोनिया मान तुकोबाराय म्हणतात मी थुंकलो आणि आपली अपेक्षा तर लय मानाची महाराज. म्हणून खरं एक लक्षण असं सांगितलेलं आहे की कीर्तनामध्ये आता विठोबा रुक्माई झाल्यानंतर काही गावात आणि काही ठिकाणी आत्ताच्या सारखं पहिल्यांदा कीर्तनकाराला पुष्पमाळा घालण्याची पद्धत आहे, पण तुकोबारायनं त्याचा सुद्धा त्याग केलेला आहे. माळ घालू नये गळा, माळ म्हणजे तुळशीची नाही बरं का, ही फुलाची, आणि बुक्का लावू नये भाळा, असं का म्हणले तुकोबाराय. त्याच्यामुळं मी किती श्रेष्ठ आहे असा अहंकार येतो. आमच्या जनाबाई मंदिरात महाराज अजिबात कीर्तनकाराला ते हारच घालीत नाही. विठाला विठाला. तुमचा भाव शुद्ध आहे, वक्त्या आदी मान असंही प्रमाण आहे, नाही असं नाही. काय वक्त्या आदी मान गंध अक्षता पूजन हे शास्त्रानं ते तुमच्यासाठी योग्य आहे. आणि जरी कीर्तनकाराला घातली तर कीर्तनकारानं स्वतःला श्रेष्ठ समजू नये. कारण तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तो दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. त्याला अभिमान नाही आला पाहिजे, मान पचवताही आला पाहिजे आणि मानाची अपेक्षा नाही धरली पाहिजे. कोणी मान करत असेल त्याच्याकडेही त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं पाहिजे. मान करत असताना जर लक्ष देत असेल तर मग दोष लागतो परमार्थामध्ये. कीर्तनात उभा टाकलाय आणि शर्ट किती भारी आहे, अशी कडक इस्त्री आहे का नाही, लुगडं आपलं धोतर घातलेलं जे आहे त्याचा काठ बरोबर आलाय का नाही, असं जर पाहिलं तरी तुकोबारायने त्याला घात सांगितलाय. कथेक सावरी लुगडी असा एक अभंग आहे, आता मला ते प्रमाण आठवत नाही. तुकोबारायचा का नाथांचा अभंग येतो. विठाला विठाला. हे कशासाठी एवढे बारकावे सांगितले की अंतःकरणात दंभ नावाचा दोष वाढतो आणि तो परमार्थाला घातक आहे. म्हणून मान व मना समान लेखा आदी, अपमान आणि दुसऱ्याचा अपमान कधी करायचा नाही. विनाकारण दुसऱ्याला त्या ठिकाणी अपमानित व्हावं अशा प्रकारची त्या ठिकाणी क्रिया करायची नाही. हे परमार्थातले दोष आहेत, हे किती त्याजनीय आहेत. वमना समान लेखादी, वमन म्हणजे उलटी. एखाद्यानं द्वादशीच्या दिवशी हे त्या ठिकाणी पंचपक्वान्न केलेले पंक्तीत खाल्ले, पार त्या ठिकाणी बेसुमार, आणि खाल्ल्यानंतर मात्र शेवटचा घास खाता खाता काय त्याच्यामध्ये माशी गेली, आणि ती माशी अशी की झिरो निधी अन्नात ते काय पचू देत नाही. घरी गेला की धाड धाड ओकला. ते म्हणलं अरे 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 एवढी बासुंदी खाल्ली सगळी पडली, म्हणला आता डबल गोळा करून खावं लागते. या तुम्हाला कसं वाटलं बरं ऐकताना? ऐका नाही, हे ऐकतानाही चांगलं वाटत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, निळबाराबाई महाराज सांगतात की हे जे दोष आहेत हे इतके घाण वाटले पाहिजे. वमना समान लेखादी,
आणखी एवढेच दोष आहेत का म्हणले? एवढेच आहेत असं नाही, आणखी काही दोष आहेत म्हणले, त्याचाही त्याग करा. पुढच्या चरणामध्ये तो दोष उल्लेख करतात. आणखी काही दोष परमार्थात सांगितलेत. परद्रव्य, दुसऱ्याच्या धनाची अंतःकरणात अपेक्षा करणं, ही मोठा दोष आहे परमार्थातला. जर स्वकष्टाचं धन असेल, महाराज स्वतःच्या कष्टाच्या धनालाही जर स्वतः जीवनातच वापरत असेल आणि दानात घालत नसेल तर त्या धनातही दोष निर्माण होत येते. दुसऱ्याचं लुटून आणलेल्याचं कसं होत असेल? म्हणजे दुसऱ्याचं लुटून घेतल्यानंतर ते बाकीची सोडा, पण पूर्ण पैसे तुमच्या घामाचे, एकही रुपया त्या ठिकाणी लबाडीचा नाही, पण अशाही धनात दोष निर्माण होते जर दान करत नसेल तर, असं शास्त्र सांगतंय. 15 दोष लागतात त्या धनाच्या मागं. शुद्ध धनाच्या मागं अशुद्धाचं जाऊ द्या. विठाल विठाल. कोणते कोणते दोष आहेत? नाथ महाराजांच्या भागवतात त्याचा उल्लेख आलेला आहे 11व्या स्कंदात, आणि याचा विस्तार नाथांनी यज्ञाती भागवतात केलेला आहे. मोठा विस्तार आहे त्याचा. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेद वैरम विश्वास संस्पर्शा व्यसनानीच. हे 15 अनर्थ सांगितलेले भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये, आणि त्याचा विस्तार नाथांनी केलेला आहे. पहिला त्या ठिकाणी स्थेयम, जर आपलं धन आपण कमावत असून तसेच जर त्या ठिकाणी थप्पी लावत असून दानात खर्च होत नसेल, स्थेयम, ते चोरीलाच जाणार. विठाल विठाल. कारण आपण कमवलेल्या प्रत्येक पैशावर सगळा आपला अधिकार नाही असं शास्त्र सांगते. त्याचे काही विभाग केलेले आहेत शास्त्रानं, आणि ते विभाग सांगत असताना स्वखर्चासाठी काही धन, स्वगोत्रांसाठी काही धन आणि परमार्थासाठी काही धन वापरलं पाहिजे. तुम्ही म्हणताल आमच्या कष्टाचं आम्ही कशाला द्यावं? आम्ही आमच्या कष्टात आहे ना, त्याच्यात एकही रुपये कधी कोणाला होऊ देणार नाहीत. आमच्या घरात आम्हीच राहणार, आमच्या त्या ठिकाणी कष्टाचं धन आम्हीच वापरणार, असं होऊच शकत नाही. आपल्या प्रत्येक कार्यात दुसऱ्याचा सहभाग आहेच, आणि तुम्ही नाही घेऊ दिला तरी ते घेणारच. आता मला सांगा, तुम्ही स्वतःच्या कष्टानं घर बांधलं, बरोबर आहे? किती जण राहता घरामध्ये? एका जणाला विचारलं, ते म्हणले 5 जण आहेत. म्हणले आई वडील आहे, मी, माझी बायको आहे आणि माझा मुलगा आहे. म्हणले हरं, बरं मी सांगतो त्याच्या घरामध्ये 5 जण नाहीत. घरातल्या पाली जिवंत नाहीत का? मुंग्या लागलेल्या जिवंत नाहीत का? मच्छर, म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला विचारून राहतात का? बरं किती रुपये भाडं देतात महिन्याला? एकही रुपये देत नाहीत. तुमच्या कमवलेल्या कष्टातले जेवढे तांदूळ असतील, आता लय भात खातात म्हणून मी उदाहरण काढायला तांदूळाचं, नाही तर मला दुसरी धान्य आहेत, तिकडे गेल्या बाजरी सांगेल. विठाल विठाल. त्या तांदळाला आळी जाळी लागते की नाही? मग तुमची इच्छा आहे का त्या आळीला खाऊ घालायची? ती बरोबर तिच्या हिश्श्याचं खाऊनच घेणार. उंदर त्याच्या हिश्श्याचा माल बरोबर ते नष्ट करणारच. तुमची इच्छा असो का, विचारतात का ते आम्ही एवढे तांदूळ घेतो का म्हणून? तुमची इच्छा असो का नसो, तुमच्या धनात देवानं काही वाटेकरी घालून दिलेलेच आहेत, आणि ते त्याचा उपभोग घेणार म्हणजे घेणार. तसं तुमच्या धनाचे सुद्धा शास्त्रानं काही वाटेकरी सांगितलेत, आणि ते वाटा त्याला नाही दिला तर ते तुम्हालाही भोगता येत नाही महाराज. ते तुम्हाला वाटत असेल की मी हे देत नाही ना, याचे 10 रुपये मला जास्त होतील, मग डायबिटीज होईल, गोळ्या खात्या उपभोगाला येतील, मग ते बाकी काय वाचलं नाही. विठाल विठाल. मग ते विपरीत भावनेनं मग ते कोर्टात जातील, दवाखान्यात जातील, पण ते काही वापरात येणार नाहीत, आनंद देणार नाहीत महाराज शास्त्रानुसार, असं सांगते शास्त्र.
म्हणून ते दानात खर्च झाला पाहिजे. म्हणून परद्रव्याचा विटाळ, स्वद्रव्याविषयी आसक्तीरहित राहणं, मर्यादेपेक्षा आपल्या धनाचा उपयोग काहीतरी आपल्या पुरता पूर्णही परमार्थात खर्च झाला पाहिजे. आता विषय आला म्हणून थोडंसं ओघानं बोलून जातो. मला वाटते काल परवा तुम्ही चर्चा केली ती फरशी बांधायची आहे का नाही, याच्यात बघा तुम्ही तुमच्या हाताने खर्च करा. तुम्ही म्हणताल तुम्ही नुसतं सांगायले तुम्ही या मंदिराला फरशी लागल, त्याच्यातली पहिली फरशी जनाबाईच्या नावाची असेल. विठाल विठाल. मी कोण देणार आहे महाराज, माझं काय सामर्थ्य तुम्हाला द्यायचं, देवानंच मला दिलंय, माझ्या जनाबाईची कृपा आहे. जनाबाईच्या भूमीत राहतो, जनाबाईनं काही मला जेवढं दिले तेवढं मी समाधानी आहे. माझ्या नावानं अजून अर्धा एकर बी शेत नाही, मी माझ्या घरात स्वतःचं, मला घरही नाही अजून स्वतःचं, पण परमार्थात जेवढं काही आपल्याला आहे त्याच्यात संतुष्ट राहायचं. संतुष्ट सततम योगी येतात महागुरु निश्चय. तुम्हाला वाटेल महाराज लय श्रीमंत असतील, अर्धा गुंठाही जमीन नाही. तुम्ही म्हणता लय मोठा बंगला असेल, एकाच खोलीत या घरी, तुम्हाला अवघड होईल झोपायला. विठाला विठाला. मी कशासाठी सांगितलं मोठेपणा सांगत नाही, पण ज्याच्यात मी जनाबाईच्या आशीर्वादाने लय संतुष्ट आहे महाराज. म्हणून बघा तुम्ही तब्येत माझी असं तुमच्यासारखी चेहरा पडलेली नसते, संतुष्ट आहे मी. जिथं जाईल तिथं मला आनंद आहे महाराज. तुमच्या घरी बंगल्याच्या बंगले तब्येती बघायला गेलं तर उंदर छाप झाले सगळं. विठाला विठाला. म्हणजे सांगायचा भाग हे माझं नाही, संत जनाबाईच्या आशीर्वाद. तुम्ही तेवढी विषय काढलाच म्हणून मी म्हणलं आता हे भागवत महाराज आहेत आपले, त्याच्या घर आम्ही येतो राहतो तिथं. ज्यावेळेस फरशीचं काम खरंच तुमचं सुरू होईल आणि पहिली फरशी लागेल तेव्हा संत जनाबाई की जय म्हणून लावा, ती जनाबाईच्याच नावची असेल. म्हणून मी माझ्या तर्फानं नाही, जनाबाई देतील. आता किती देतील सांगणार नाही, कारण स्वमुखानं जर दान सांगितलं ते नष्ट होतंय. आपण केलेला रुपया सुद्धा झाकून ठेवला पाहिजे. काय लोकांना सांगायची हौस आहे, कोणाला माहिती आहे. जसं शेतीत धान्य पेरलं आणि ते तसंच उघडत ठेवलं घरी आले, पाऊस पडला, खत टाकलं, सगळं झालं, उगवतंय का? ज्ञानोबाराय बोलतात, नाना कृषीवळ अकोले कांगुरी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. उघडं होऊ देऊन लागतंय. तुम्ही तर 10 रुपये दिले आणि मी एवढी पट्टी फाडली म्हणून सांगितलं, परिणाम काय होतंय की त्याचं पुण्य पदरात पडत नाही महाराज. हे दोषच आहे परमार्थातलं. झाकून ठेवलं पाहिजे. देवाला कळतंय ना, तुम्हाला माणसाला कळालं तर काय फायदा आहे बरं. माणसाच्या यादीत नाव न लागो, देवाच्या यादीत नाव लागलं पाहिजे. आणि ते नाव मोडत नाही महाराज. ते नाव देवानं सुद्धा मला दिलं तर सांगितलं का, आपण चरित्र पाहिलं, मी तुला देतोय, कळू सुद्धा दिलं नाही त्याच्या गावापर्यंत जाजस्तोर, पण जगात ख्याती झाली की नाही. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला आणि शुद्ध भाव देखून गाव. अहो सोन्याचा गाव दिला पण त्याला नाव सुदामपुरी ठेवलं, कृष्णपुरी ठेवलं का, दिली कुणी होती. एवढं करून आपण त्यानं नाव देवानं स्वतःचं लावू दिलं नाही, ते झाकून ठेवलं पाहिजे परमार्थामध्ये. म्हणून दान दिलं पाहिजे, हे की नाही. आता हे विषय आला म्हणून मी ओघानं बोलून गेलो. तुम्ही म्हणता नुसतं सांगतात का, नाही महाराज, आचरण करूनच सांगितलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं की जर काही लागल तर ती पहिली पावती जनाबाईच्या नावची असेल. विठाला विठाला. हो, परद्रव्य परान, तिसरा शब्द टाकीला परान्न. दुसऱ्याचं अन्न खाणं हे दोष आहे. त्याच्यातही मग तुम्ही पंक्तीतलं जेवायचं नाही का, तसा नियम लावायचा नाही. शास्त्र असं सांगते, सज्जना घरचे अन्न बळेची मागे घ्यावे मागून, नाही तरी आपण जीवन तरी प्राशावे. साधू संतांच्या घरचं पवित्र ठिकाणचं अन्न खाल्लं पाहिजे. हे नाही खायचं तर कुठलं खायचं, हे खायचं नाही असं नाही, पण 10 पंक्ती स्वतः खाल्ल्यावर एखादं तरी दिली पाहिजे. विठाला विठाला. मग दोष लागत नाही. अन्न खाऊ नये असं नाही, परमार्थातलं आपण, पण आपलंही त्याच्यात धान्यभर असलं पाहिजे, मनभर कणभर काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे, आहे की नाही. परान्न खाणं दोष सांगितला. जिभेची ताकद कमी होती. आता तुम्ही किती बोटं मोडून शिव्या दिल्या, त्याचं वाटोळं होते, ते 2 बिल्डिंग बांधते, चांगलं होत नाही, चांगलंच होणार त्याचं. आणि एखाद्याला चांगलं होते म्हणून आशीर्वाद दिला तरी त्याचं चांगलं होईलच असं सांगता येत नाही. जिभेचा ताकद राहिली नाही. पूर्वी शाप दिला तरी सुद्धा त्याचा खरा व्हायचा आणि आशीर्वाद दिला तरी खरा व्हायचा. आपण चरित्र पाहिलं, शुक खाय एक शीत घंटा वाजती अनंत. शुकाचार्यानं पांडवाच्या यज्ञात एकच अन्नाचा कण खाल्ला. परिणाम त्याचं फेडण्यासाठी ते 3 पिढ्या त्याच्या छातीत जळजळ करत होती. ॲसिडिटी थांबलीच नाही. आणि 3ऱ्या पिढीमध्ये परीक्षित राजाला जेव्हा 7 दिवस भागवत सांगितलं, मग म्हणले एवढं मी भागवत तुला सांगितलं याचं एकच कारण आहे, तुझ्या आजोबाच्या घरचं मी त्या ठिकाणी एकशीत अन्न खाल्लं होतं, मग त्याचा परत भाव करावा लागत होता. म्हणजे मी फेडलं नव्हतं ना, ते फेडावं लागल. म्हणून तो दोष आहे. तो दोष त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपणही कधीतरी अन्नदान केलं पाहिजे, हा भाव आहे त्याच्यातला. परनारीचा विटाळ, तिसरा शब्द सांगितला, परनारीचा विटाळ आहे.
त्याचा विवाह झालेला आहे, त्यानं आपल्या रामचंद्र प्रभूसारखं नैष्कृत त्या ठिकाणी आचरण असलं पाहिजे. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम. आणि कृष्ण परमात्म्याचं संसाराचं चरित्र पाहिलं कोण करू शकते? तोही ब्रह्मचारीच आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी, आहे का नाही? हा दोष सांगितलाय परमार्थातला. आपला विवाह झालेला असेल, तुकोबाऱ्याच्या चरित्रात प्रसंग आहे, जाईव तू मातेनं करी साया असं, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुका म्हणे तुझं पाहिजे व्रतार, तरी काय नर थोडे झाले, आहे का नाही? हा फार मोठा दोष आहे महाराज. सगळ्या परमार्थाला कलंक लावतोय. रावण एवढा विद्वान आहे पण एकही मंदिर नाही. त्याचे काही सामान्य अधिकार होता का? त्यानं रचलेल्या श्लोकाची रचना इतकी कठीण आहे की व्यासांची सुद्धा तेवढी रचना कठीण नाही महाराज. व्यासांचे श्लोक सामान्य व्यक्तीला बघितल्यावर वाचता तरी येतील, पण रावणाने लिहिलेले श्लोक बघून नीट वाचता येत नाहीत महाराज. इतकी कठीण श्लोकाची रचना, विद्वत्ता किती असेल. आणि त्याने शंकराचं स्तोत्र रचलेलं आहे, आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळेला. जटाटविकलज्ज्वल प्रवाह भावितस्तरे लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां टमट्टमट्टमट्टमट्टिनाटभट्टवर्मय चकारकण्डताण्डवं तनोतु शिव शिवम् जटाकटारसंभ्रमं रमन्नलिम्पनिर्जरी विलोलकेचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगद्धगज्ज्वललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धुबन्धुरस्फुरद्दिगन्तसन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्षधारिणी निरुद्धदुर्धरापदे पचिद्दिगम्बरे मनोविनोदु मे तु वस्तुनि. हे रावणानं रचलेलं, हे काय एखाद्या व्यासानं संतान रचलेला श्लोक नाही, हा रावणानं रचलेला श्लोक आहे महाराज. शंकर भगवंताचं वर्णन केलेलं आहे. मग एवढं त्यानं जर दिव्य आपल्या, बरं हे स्वतः रचलेलं आहे, आपल्याला बघून पाठवत नाही. अभंग 10 वेळेस मोबाईलमध्ये बघावं लागते, मराठीत असून त्यानं संस्कृत भाषेमध्ये हे दिव्य काव्य केलं. तेही मनानं 10 मस्तक होते, ते भरलेले होते. पण एवढं करूनही त्याचा मान का झाला नाही जगात, त्याची किंमत का नाही? तुम्ही परमार्थ त्यानं केला, पण दोषयुक्त परमार्थ केला. माता सीतेसारख्या महान पतिव्रतेला कुदृष्टीनं पाहिलं, परिणाम नामदेवरायनं त्याला त्या ठिकाणी दोषयुक्त शब्दानं ताडन केलेले. नामदेवराय म्हणतात, संग खोटा परनारीचा. त्याच्या ध्रुवपदात सांगितले की रावण प्राणाशी मुकला, भस्मासूर भस्म झाला. म्हणून संग खोटा परिणाराचा विश्वास धरू नये त्याचा. त्या ठिकाणी तो घातक आहे म्हणले. रावण प्राणाशी मुकला, दृष्टांत दिला रावणाचा, आहे का नाही? म्हणून रावणाला एवढी विद्वत्ता असूनही धिक्कार केलाय. आणि ज्याने शुद्ध परमार्थ केला, तो जरी त्या ठिकाणी सामान्य असला, पक्षी असला, तर त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. रावण एवढा विद्वान आहे, त्याला ऋषी म्हणायला पाहिजे, साधू म्हणायला पाहिजे, कुठं म्हटलं नाही. आणि जटायू त्याचा देह मांस भक्षण करणारा, गिधाड काय खातात? मांस भक्षण करतात. पण त्याला नाथ महाराजांनी संत पदवी दिली, ऋषी पदवी दिली. भावार्थ रामायणातली उभी आहे. सीता हरणी महापाप्यासी, उपडोनी दाढी विश्वासी, शिक्षा लाविली रावणासी, जटायू ऋषी धर्मात्मा. बघा त्याच्यात रावणाचा धिक्कार आहे आणि जटायूला श्रेष्ठ म्हटलेले. कोण रावण? सीता हरणी महापाप्यासी. एवढे श्लोक रचूनही महापाप्यासी. काय काय केलं जटायूनं? उपडोनी दाढी विश्वासी. त्यानं चोचीनं त्याच्या दाढी विषया उपटून काढल्या. जटायूचा पराक्रम साधा नव्हता. जटायूच्या पुढी दातात गवत धरून 4 पायावर म्हणजे 2 हात पुढे टेकून, गुडघे टेकून रावणानं त्याची माफी मागितली की सीता घेऊन जाय म्हणले. जिवंत नाही राहिलो तर सीतेला काय करू? नाथांचं रामायण वाचा. आणि मग मात्र जटायू सीतेला घेऊन जायला लागला. पण पुन्हा रावणानं विचार केला, असं जर गेलो तर लोक हसतील. त्रिलोक विजेता रावण इंद्राला जिंकणारा आणि एका पक्षानं मारलं असं होईल, म्हणून त्यानं युक्ती काढली. रावणानं शक्तीनं जिंकलं नाही जटायूला. पक्षी असूनही त्यानं रावणाला हरवलं होतं. कोण? रावण, ज्यानं यमाला सुद्धा जिंकलं होतं. यमाला जिंकलेले रावणानं उत्तर रामायणात कथा आलेली आहे. मोठं विस्तार वर्णन आहे. पण एवढा शक्तिशाली रावण जटायूच्या पुढे 4 पायावरती चालायला लागला. नाथ महाराज म्हणतात त्यानं युक्तीनं मारलं पुन्हा त्याला. पुन्हा सांगितलं की ये म्हणले, आता युद्ध करतो तुझ्यासोबत. ते पुन्हा त्याला मारायला आल्याबरोबर त्यानं सांगितलं, एक काम कर, असं तडपडून मला मारण्यापेक्षा एकच काम करू म्हणले, आपण निर्वाणीचं युद्ध करू. तू तुझं मर्म मला सांग आणि मी माझं मर्म तुला सांगतो म्हणले. माझं मरण कशात हे मी तुला सांगतो आणि तुझं मरण कशात हे मला सांग. म्हणजे माझ्या वर्मस्थळावर तू भेद करायचा आणि मी तुझ्या वर्मस्थळावर भेद करणार. रावणानं सांगितलं, माझं मर्मस्थान माझ्या डाव्या पायाच्या अंगठात आहे म्हणले. माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागलं की मी मरतो. खोटं बोलला. त्याचा मृत्यू तिथं नव्हता. त्याचा उदरामध्ये मृत्यू, बेंबीत मृत्यू होता ना त्याचा. खोटं बोलला.
पण जटायू खोटं बोलू नये म्हणून त्यानं युक्ती काढली. घालोनी श्रीरामाची आन जटायूसी पुसे रावण, तुझे कोणे ठाई मरण, सत्य संपूर्ण मज सांगे. भावार्थ रामायण लईच गोड आहे महाराज, सुंदर ग्रंथ आहे भावार्थ रामायण. वाचा कधीतरी, खरा आपल्याला रामायणाचा भाग लक्षात येईल त्याच्यात. घालोनी श्रीरामाची आन जटायूशी पुषे रावण, तुझे कोणे ठाई मरण, सत्य संपूर्ण मज सांगे. आणि त्यानं खरं सांगितलं रामाची शपथ ऐकल्यावर, माझं मरण माझ्या पक्षामध्ये आहे म्हणले. लगेच तलवार काढली चंद्रहास्य नावाची, दोन्ही पंख कापून टाकले आणि जटायू खाली पडला. म्हणजे सांगायचा भाग एक आहे की एवढा विद्वान रावण पण त्याला दोष लावला नाथ महाराजांनी, सीताहरणी महापापी असे. आणि जटायू पक्षी असताना सुद्धा जटायू ऋषी धर्मात्मा म्हणून नाथ महाराज शब्द उच्चारतात. कशामुळं शब्द वापरलाय, परणारीचा विटाळ. आणि परमार्थात विटाळ चालत नाही. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावे. आपण आत्ताच्याही काळात जर सुतक पडलं, एखाद्याला विरधी आली, आपण मंदिरात जात नाहीत, किंवा एखाद्या स्त्रीला काही त्या ठिकाणी अडचण आली, तिलाही मंदिरात आपण जाऊ देत नाहीत. विटाळ परमार्थात चालत नाही, देवाला चालत नाही. हा तर शारीरिक विटाळ आहे, पण हा मात्र अंतरंगाचा विटाळ आहे. म्हणून तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी, म्हणून देवाला हे विटाळ चालत नाही. हा विटाळ आहे परमार्थातला. परद्रव्य परान्न परणारीचा विटाळ मानावा आढळ परमार्थी. आणि ह्यालाच खरा परमार्थ म्हणतात. निर्मळाबाई शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
हाची परमार्थ. आता जेवढं काही सांगितलं हाच खरा परमार्थ आहे. हा परमार्थ आहे असं नाही, हाच परमार्थ आहे. म्हणून कोणी जर विचारलं याच्या नंतर परमार्थ कशाला म्हणतात, सरळ हा आपण वाचून दाखवायचा, मनाला काही सांगायचं नाही. लय कळते का आपल्याला. म्हणून जे निर्मळाबाईनं परमार्थाची व्याख्या सांगितली, पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत शुद्ध परमार्थाचं चिंतन या अभंगात केलेलं आहे. तसं पारमार्थिक गाव आहे तुमचं, म्हणूनच हा अभंग घेतला आहे का नाही. चिंतन करणारं गाव आहे ग्रंथ चिंतन. आणि बोलताना एखादा शब्द जरी मी थोडंसं उच्च स्वरात बोललो, पण त्याला संतांचं प्रमाण दिल्यामुळं मी काही रागवलेलं आहे असं नाही, पण बोलत असताना तो वक्त्याचा एक गुण आहे, लक्षात ठेवा. जसा त्या अभंगाचा भाव आहे तसं एखाद्या वेळेस प्रकट करावा लागतो. मी काही आपल्या मनाचं काही सांगितलं नाही. शास्त्राचा हा सिद्धांत आहे, उद्बोधकम प्रेरकम च रंजकम ज्ञानदम तथा चतुर्विधम हि वक्तृत्वम सर्वमे एकत्र दुर्लभम. जसा अभंग कारुण्य रसातला आहे आणि ते रागात म्हणला तर चालत नाही. शृंगार रसातला आहे तो बिभत्स रसात म्हणला तर चालत नाही. सुंदर ते ध्यान असं रागात सुंदर ते ध्यान असं चालत नाही, ते प्रेमानंच म्हणलं पाहिजे. म्हणून एखादा शब्द जरी उच्च स्वरात नीच स्वरात झाला, तो अभंगाच्या भावानुसार बोलण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्या परमार्थाच्या अधिकारामध्ये फार कनिष्ठ आहे. फक्त संतानं जसं सांगितलंय तसंच आचरण करण्याचा प्रयत्न करा, हे का नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि तुम्ही जर मनानं जाऊ लागले तर अडकून पडता. म्हणून तेनेची पण ते जाणू जाता न पडे गुंता कोटे काही. जसं संतानं सांगितले, तुकोबाराय म्हणतात ना, असंच म्हणायचं. आपल्या मनानं काही करायचं नाही. नामदेवराय सांगतात तसंच वागायचं. आपल्या मनाचं काही करायचं नाही. मला असं वाटतंय चुलीत घाल, काही कामाचं नाही ते. आपलं जे संतानं सांगितले, संती सांगितले ते केले जतन, नाही त्यांची आज्ञा केली उल्लंघन. आणि मतमतांतरा नाही दिला मान, हृदय धरले हरीचे चिंतन. हो, निळोबाराय बोलतात तसं संतानं सांगितलेलं ऐकायचं, मतमतांतरा नाही दिला मान. कोणी काही सांगो, तुकोबारायांना सांगितले का असं गात्यात नाही, मग तू बोलू नको. नामदेवरायानं कधी सांगितले का, जनाबाई एकनाथ महाराजांना सांगितलंय का, ऐकायचंच नाही महाराज. संतानं जसं सांगितलंय, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे धास झालो त्यांचा. म्हणून अशा प्रकारे तेची माझे हित करीते सगळ, जिने हा गोपाळ कृपा करे. अशा प्रकारे या परमार्थाची व्याख्या निर्मळाबाई सांगतात. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी, नामदेवराय, जनाबाई आदी करून तुकोबारायासारखे निर्मळाबाई सर्व संतांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर